सानपाड्यामध्ये विविध नागरी समस्यासाठी आज मनसेचा बोंब मारा मोर्चा आहे। खरं तर हा मोर्चा विविध समस्यासाठी मोर्चा आहे। खरं तर हा मोर्चाचं नेतृत्व हे मनसे नेते गजानन काळे करणार आहे व त्याचप्रमाणे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेट्टी देखील करणार आहेत। आपण पाहतोय की असंख्य जे मनसे पदाधिकारी आहेत ते सध्या या ठिकाणी सध्या जमलेले आहेत। आपण पाहतोय की सानपाड्यामध्ये विविध नागरी ज्या समस्या आहेत तसेच वायू प्रदूषण असेल, रस्त्यांची दुरावस्था असेल, असे विविध जे प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहे त्यासाठी ते आज वॉर्ड अधिकारी आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि हा बोंबा मारा जो मोर्चा आहे तो सध्या काही वेळात सानपाड्याच्या वॉर्ड ऑफिस या ठिकाणी धडकणार आहेत। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेट्टीजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। आपण खरं तर आज बोंबा मारा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे, काय भावना? 100% अनेक महिन्यांपासून या ठिकाणी सानपाडा असेल, तुर्बा असेल, जुईनगर असेल, वाशीचा काही भाग असेल, अनेक ठिकाणी जे नागरिक आहेत ते विविध नागरिक समस्यांमुळे खूप हैराण झाले आहेत आणि महापालिकेचे अधिकारी या सर्व समस्यांकडे कानाडोळा करत आहेत। मग आमच्या या सानपाड्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर जे या ठिकाणी अनधिकृत बांधकामे असतील किंवा रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असतील किंवा महापालिकेचे काही प्रकल्प असतील, यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं रखडली आहेत आणि धुळीचं साम्राज्य पसरले। त्याचप्रमाणे कंपन्यांमधून जो रासायनिक धूर बाहेर पडतो त्यामुळे वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। जर आकडा बघशाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो उच्चांक गुणवत्तेचा जो उच्चांक आहे तो 159 दाखवण्यात आहे। काल परवा पेपरला बातम्यांमध्ये सानपाड्याचं जे वायू प्रदूषण होतं हे सर्वात जास्त आहे। त्यामुळे इथली जी लोक आहेत त्यांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे आजार, दम्याचे आजार असे अनेक आजार त्रस्त आहेत। डोळ्यांमध्ये धूळ गेल्यामुळे अनेक आजारांनी ते त्रस्त आहेत। त्याचप्रमाणे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे, खड्डे रस्त्यावर पडले नाही, वारंवार अपघात घडत आहेत। मात्र मला समजत नाही आहे हे पालिकेचे अधिकारी डोळ्यात तेल घालून यांना जाग येत नाही का? हे या गोष्टीकडे का कानाडोळा करतात? अगोदर कधी महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांच्या देखील निवेदन वगैरे दिलं होतं? आमचा सततचा पाठपुरावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत असतो, मग तो अतिक्रमणचा विषय असो किंवा स्वच्छतांचा विषय असो, या संदर्भात आम्ही नेहमी त्यांना निवेदनं देत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो, त्यांची भेट घेत असतो। मात्र असं करून सुद्धा फक्त तात्पुरती मलमपट्टी करतात, विनाकारण ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी आयुक्त का जाणून बुजून दुर्लक्ष करतात? मला एक गोष्ट कळत नाही आहे की पालिका जे आयुक्त आहेत त्यांच्या जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष नाही का किंवा त्यांना लोकांचे प्रश्न समजत नाही का? मला वाटते आता या नवी मुंबईला एका सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज आहे जेणेकरून लोकांच्या वेदना, त्यांचे दुःख, त्यांच्या समस्या त्यांना कळतील आणि ते तातडीने सोडवल्या गेल्या पाहिजेत। ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आक्रमक भूमिका आहेत आणि ह्या भूमिकेसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य प्रवक्ते व नवी मुंबई शहराचे शहराध्यक्ष गजानन काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा मोर्चा काढत आहोत। आणि त्या मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे? वेस्टर्न कॉलेजपासून ते महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिस आहे हे तुर्ब्याचं, त्या ठिकाणी बोंबा मारा मोर्चा, जेणेकरून हे झोपलेलं प्रशासन आहे त्यांना जागा करण्यासाठी। नक्कीच आपल्यासोबत काय महिला पदाधिकारी देखील आहेत। ताई, आम्ही पण मागासून आपल्याला बघतोय की आपण देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेला असेल, नक्की कुठली अशी मोठी समस्या जाणवते आपल्याला? इथे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे। इथे हे कॉलेज आहे, इथे तुम्ही रात्री बघाल तर इथे लाईट्स नसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहिंग्या, म्हणजे आता गावामध्ये 40 ते 50 लोक नवीन आलेले आहेत, नवीन मतदार हे केलेले आहेत, ते सगळे बांगलादेशी आहेत। तर अशा प्रकारे बांगलादेशवरती नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन कारवाई करत नाही का? नाही, आम्हाला निवेदन देऊन सुद्धा आम्हाला हवा तो प्रतिसाद मिळत नाही आहे आणि ही एकदम दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि कुठली अजून समस्या आपल्याला ती भेडसावते? इथे चोरांचं अतिक्रमण वाढलेलं आहे। चोर येतात, म्हणजे रात्री या सेक्टर 8 मध्ये जो ब्रिज आहे त्याच्या खाली भरपूर दारुडी लोक वगैरे बसलेली असतात आणि त्यामुळे महिलांचे प्रश्न उद्भवतात। महिलांना खूप भीती वाटते तिथून ये जा करायला। नक्कीच धन्यवाद। आपण पाहतोय की विविध नागरिक समस्यासाठी आज मनसेचा सानपाडा क्षेत्रातून हा बोंबा मारा जो मोर्चा आहे तो निघणार आहे आणि काही वेळातच हा मोर्चा निघणार आहे। खरं तर हा मोर्चा तुर्बे येथील वॉर्ड ऑफिस आहे, या ठिकाणी काही वेळात धडकणार आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।